यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव प्रज्वल वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। तुम्ही लई तपस्या केली म्हणून तुम्हाला ते पुस्तक गिफ्ट मिळालेलं आहे. म्हणजे मला शोधताना मिळालं 2-3 म्हणून म्हटलं काढलं तुम्हाला. तर काय चाललं होतं आपलं 7व्या श्लोकाचा अर्थ बघत होतो. काय बघितला? मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला प्राप्त करू शकत नाही. का मोहाने झाकलं जातं? कर्माने. कर्म नाही आहे ते, कर्म कारण नाही आहे तर आपले परिणाम कारण आहेत. पराकडे दृष्टी टाकतो, परामध्ये आसक्ती करतो, एकत्व ममत्व करतो. या परिणामाने आवृत्त होतं ज्ञान, म्हणजे ज्ञान झाकलं जातं. म्हणून सांगितलं ते परिणाम काय आहेत तर मोह आहे, भाव मोह. म्हणून सांगितलं मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला किंवा वस्तूच्या खऱ्या रूपाला जाणू शकत नाही. कुठलीही वस्तू असू देत, मोही त्या वस्तूला खरं यथार्थ जाणू शकत नाही. स्वतःचा जीवच नाही तर परद्रव्याला सुद्धा ते जे जाणणार ते मोहानेच जाणतो. ज्याप्रमाणे कोद्रू नावाच्या धानाचं जे सेवन करतो तर त्याला असा नशा होतं की तो पण वस्तूला खरं जाणू शकत नाही. कारण जो कोणी उन्मत्त होतो तो काय समजणार आहे त्याला वस्तू काय आहे. म्हणून तो म्हटलं तर माताला सुद्धा पत्नी म्हणेल, पत्नीला माता म्हणेल. अशा प्रकाराने त्याचं ज्ञान झाकलं जातं. म्हणून सांगतायत जितकं शक्य आहे तेवढं निर्मोहतेचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जरी आपण घरात राहतोय, संयोगात राहतोय, तरी सुद्धा धारा काय पाहिजे आपली, सगळ्या परिवारजनांशी आपल्याला किती मोह आहे. तर तिथं फक्त आम्हा सांगतात की त्यांच्यामध्ये असताना अपरिचितासारखं राहा, तर आपल्या मोहाची वृद्धी होत नाही. काय म्हणले योगिता ताई? नुसतं हो नाही, काय करायचं? कुठे आहेत माझ्यासमोर तुमचे मिस्टर पण आहेत. त्यांच्याशी अपरिचितासारखं राहा म्हणून सांगतात. भांडण लावत नाही बरं का. तसंच राहतो म्हणूनच दुसऱ्या खोलीत बसलेत का? नाही, म्हणजे सांगायचंय इमोशनल अटॅचमेंट जिथं आहे तिथं मोह वाढला म्हणून समजून घ्या. म्हणून तिथं म्हणतात की ज्याला संसारातनं बाहेर पडायचं आहे ना त्याला हा अभ्यास घरात करावा लागणार. असं नाही आहे की दीक्षा घेतल्यावर आमचा मोह संपणार, आम्ही सगळ्याला सोडणार, शक्य नाही. म्हणून सुदर्शन श्रेष्ठींनी काय केलं, घरातून तपस्या केली. जेव्हा ते त्या जंगलात जाऊन उभारायचे, स्मशानात जाऊन उभारायचे ध्यानाला, गृहस्थी होते का मुनी होते हो?
गृहस्थी होते, भरत चक्रवर्ती सगळ्या वैभवात, घरात, पत्नींमध्ये, सगळीकडं सगळ्या ऐश्वर्यात भोगात राहत होता, तरी सुद्धा अभ्यास तिथून आहे ना. मग जितकं तिथं दृढता वाढणार आहे तितकं पुढं पुढं चांगली आपली साधना करू शकणार आहे. म्हणून म्हणतात आपल्याला आत्ता या स्टेजमध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. कशाचा? निर्मोहतेचा. म्हणून मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 50 नंबर पान आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मोहाचं वर्णन करतायत. मोही जीवाचे परिणाम कसे असतात, थोडंसं वर्णन वाचू. काय म्हणताय? मिळालं. मोहनीय कर्म के उदय से होने वाला दुःख और उससे निवृत्ती. वाचतोय? वाच जोरात. मोह का उदय है सो दुःख रूप ही है, किस प्रकार सो कहते हैं. जो मोहामध्ये आहे नियमाने दुःख आहेच. म्हणून जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं व्याप्ती आहे अशी. म्हणून मोह आहे तिथं दुःख आहेच, हे समजून घ्यायचं. पुढं दर्शन मोह से दुःख और उससे निवृत्ति. प्रथम तो दर्शन मोह के. ऐकू येते का सगळ्यांना वाचलेलं? हो हो. नाहीतर मग तुम्ही कोण आहे ऑनलाईन वाचा, कोणाकडे पुस्तक असेल तर, म्हणजे आवाज दूर असेल तर वाचा. वाचू का ग? दर्शन मोह से दुख और उससे निवृत्ति. प्रथम तो दर्शन मोह के उदय से मिथ्या दर्शन होता है. उसके द्वारा जैसा इसके श्रद्धान है वैसा तो पदार्थ होता नहीं है. जैसा पदार्थ है वैसा यह मानता नहीं है, इसलिए इसको आकुलता ही रहती है. काय सांगितले सांगा? कोणाचं सांगितले सांगा? शेजारच्याच ना? काय सांगितले? जसं आहे तसं मानत नाही, जसं मानतो तसं नाही आहे. ती वस्तू तशी नाही, म्हणून सांगितलं त्याला मिथ्या दर्शन म्हणतात. हेच आपल्या बुद्धीतला दोष आहे, आपल्या ज्ञानातला, आपल्या मान्यतेतला दोष आहे, हे सांगतायत. आणि जो अशा मान्यतेत राहतो नियमाने त्याला आकुलता असणारच. पुढं सांगतायत उदाहरण छान घेतलं त्यांनी. जैसे पागल को किसी ने वस्त्र पहना दिया. कोणाला? वह पागल उस वस्त्र. कोणाला? सगळं सावधानतेने ऐका बरं का. पागल को. वह पागल उस वस्त्र को अपना अंग जानकर अपने को और वस्त्र को एक मानता है. काय कळलं? कोणी पागल आहे बरं का, तर तो काय करतोय, त्याला कोणीतरी वस्त्र दिलं तर त्या वस्त्राला आपलं अंग, आपलं स्वरूपच जाणतो. अपने को और वस्त्र को एक मानता है. वह वस्त्र पहनाने वाले के अधीन होने से कभी वह फाड़ता है, कभी तोड़ता है, कभी खोसता है, कभी नया पहनता है, इत्यादी चरित्र करता है. म्हणजे काय म्हणायचं आता ते, त्याच्याबरोबर खेळतोय आता ते. माझं वस्त्र आहे म्हटल्यावर कधी काय पण करेल त्याच्याबरोबर. कोण आहे? लक्षात ठेवा. पागल. वह पागल उसे अपने अधीन मानता है. उसकी पराधीन क्रिया होती है, उससे वह महाखेद खिन्न होता है. त्याला तो मानतोय माझ्या अधीन आहे म्हणून, पण सगळ्या क्रिया पराधीन करतोय त्यामुळे त्याला दुःख आहे, खेद खिन्न होतोय. आता हे उदाहरण सांगितलंय. आता ह्याच्यावरनं तुम्ही दार्ष्टांत सांगा बघू. न वाचता सांगा काय दार्ष्टांत. उसी प्रकार शरीर को अपना. कोणी पागल काय करतोय हो, सगळंच की. त्यांनी तर त्या वस्त्राला म्हणलं तर आपण कशाला धरलंय, सगळ्याला धरलंय आणि म्हणतोय काय, त्याचा करता, त्याचं भोगता, त्याचं सगळं परिणमन माझ्या अधीन आहे, मी करतोय ही मान्यता. आणि त्यामुळं जीव काय करतोय, मोही होतोय, वेडा होतोय, हे सांगितलं. उसी प्रकार इस जीव को कर्मोदय ने शरीर संबंध कराया. कर्मांचा उदय आहे तर त्याच्या निमित्तात शरीराशी संबंध झाला.
यह जीव उस शरीर को अपना अंग जानकर, जसं त्यांनी त्या वस्त्राला आपलं मानलं वस्त्र आणि मी एकच आहे ही मान्यता, तसं हा जीव काय करतोय, शरीर आणि मी अपने को और शरीर को एक मानता है. एक आहे का दोन आहे हो? जीव कोण आहे माझ्यासमोर त्यांनी बोला. सगळ्यांनी आपल्या आपल्या शरीराला आपलं रूप मानलंय ना, तर तिथं जीव रूप राहिलं नाही तुमच्या ज्ञानामध्ये. म्हणून सांगतायत तिथं तुम्ही काय केलंय हो, मान्यतेतून एक केलं तर नियमाने मिथ्यात्वाला प्राप्त होणार. वह शरीर कर्म के अधीन कभी कृश होता है, कभी स्थूल होता है, कभी नष्ट होता है, कभी नवीन उत्पन्न होता है इत्यादी चरित्र होते हैं. जसं त्या पागलनी काय केलं हो, त्या वस्त्राला फाडलं. काय केलं विशाल भैया? हां पुढं सांगा काय केलं अजून. त्याचं सगळं काय खोचलं, काय काय सांगितलं ना त्यांनी, जोडलं तोडलं नवीन घातलं वगैरे हे सगळं केलं. तसंच आहे जीव हा काय करतोय, या शरीराला तोडतोय मोडतोय नष्ट करतोय परत धारण करतोय, हे सगळं काय करतोय, त्याचं असं चरित्र चालू आहे. यह जीव उसे अपने अधीन मानता है. कोणाला कोणाच्या अधीन मानतो? हा वस्त्र कुठला आता, हा जीव या शरीराला धारण केलंय तर शरीर माझ्या अधीन आहे असं मानतोय. कोण? शेजारी. मी जीव कुठला तरी, ते गेलेला जीव म्हणू नका, कुठं तरी गेलेला, आपला जीवच गेलेला असतो. त्यामुळं मोक्ष मार्ग प्रकाशक मध्ये 50 पानावर मोहाचं प्रकरण चालू आहे, ते वाचतोय. त्यांना देखील एक हां, यह जीव उसे अपने अधीन मानता है, उसकी पराधीन क्रिया होती है, उससे महाखेद खिन्न होता है. शरीर माझ्या अधीन आहे हो म्हणा. हो तर मग मी टिकवतोय, मी त्याला सांभाळतोय, एक्सरसाइज करतोय, त्याचं काय योगा प्राणायाम काय काय करता हो अजून, औषधं गोळ्या ट्रीटमेंट सगळं एकदम अप टू डेट त्या शरीरासाठी. हां मीच करतोय. मग शरीराला कोण करतंय हो? करून दाखवा बघू. आत्ता मला 50 किलो वजन वाढवून दाखवा. आत्ता तुम्ही वर्ष किती असाल, 50 असाल तर कमी करून दाखवा 25 वर्ष वगैरे. नाही ना, तिथं करू शकत नाही. म्हणून सांगतायत किती स्वतंत्रता आहे. आपल्याला वाटतंय फक्त की मी टिकवतोय, मी त्याला सुंदर बनवतोय, मी त्याला वृद्ध बनू देत नाही आहे, सगळं आहे तुम्हाला वाटतंय, नष्ट होऊ देत नाही आहे, त्याची शक्ती वाढवतोय. काहीही करू शकत नाही. सगळं तुमच्या पुण्याचं पूर्वकर्मांचं काय उदय असेल त्याचं फळ भोगताय एवढंच. कोणाला वाटतंय रोगी व्हावं शरीर? सांगा, निरोगी कोण करतंय आणि रोगी कोण करतंय? कोणाची इच्छा आहे माझं शरीर रोगी व्हावं? मग कोणी बनवलं रोगी शरीराला? तिथं म्हणायचं नाही मी कुठं केलं, दुसऱ्यांनी केलं. जे बॅक्टेरिया झाले शरीरामध्ये त्यांनी केलं. म्हणजे आहे का नाही पराधीनता? सगळं पराच्या कार्य पराच्या रूपानेच चालू आहे ज्याचं त्याचं. पण म्हणतोय काय, मी करतोय. तथा जैसे जहाँ मिळालं का 51 पानावर आहे, पहिलं पॅरेग्राफ आहे. जैसे जहाँ वह पागल ठहरा था वहाँ मनुष्य घोडा धनादिक कहीं से आकर उतरे. काय एका झाडाखालीच वेडा बसला होता आणि तिथं कोण आले हो? असं दाष्टांत रूपाने वाचा बरं का. दृष्टांत त्या वेडाकडे बघू नका. मी माझ्याकडे पण बघू नका. मी म्हणजे तुम्ही आपलं स्वतःकडे बघा की तुम्ही सगळे, मी नाही म्हणते, दृष्टांत सांगताय. तुम्ही सगळे कोण? तुमचं तुम्हीच म्हणा. पागल झाडाखाली बसलाय आणि काय झालं, तिथं कोणीतरी घोडागाडी आली, त्याच्यातनं माणसं उतरली, त्यांचं सगळं काय टेंट मारला, खाल्लं पिणं झालं, बोलणं झालं, सगळं त्याच्या जवळ चालू आहे. कोणाच्या? वेड्याच्या जवळ बरं का. मनुष्य घोडा धन आदि कहीं से आकर उतरे वह पागल उन्हें अपना जानता है. का? त्या जागेत आले म्हणून ते माझे झाले. माझ्या जवळ येऊन उतरले. चुकून काहीतरी असं कोइन्सिडन्स म्हणा की ते जवळ आले म्हणलं की यांनी मानलं काय माझे. तुमच्या शेजारी येऊन कोणी उतरलं तर जाऊ दे, तुमच्या घराच्या समोर येऊन उतरलं तर असं आमच्याकडं लय होतं हो. म्हणजे गल्लीमध्ये जवळजवळ घरं असल्यामुळं रिक्षा येऊन थांबली की आमच्याच घरी कोणतर आलं असं वाटतं. ते आलेले नसते, चुकून गाडी बिडी बंद पडलेली असती म्हणा, असं काहीतरी कोइन्सिडन्स. पण लगेच सगळ्याची घाई काय आपल्याकडं कोणीतरी आलं.
होय ना, अजून पण तसं करताय. दुसरं जे चांगलं बोलतो त्याला बोललो मी, साहेबांनी नाही हो रोज काय काय. हां, तर सांगतायत की त्याच्याजवळ उतरले सगळे येऊन. वे तो उन्हीं के अधीन कोई आते है कोई जाते है कोई अनेक अवस्था रूप परिणमन करते है. जे ते आलेलं आपलं आपलं बसतोय उठतोय जातोय तेच त्याचं कार्य. याला काय वाटतंय, हे सगळे माझे. वह पागल उन्हें अपने अधीन मानता है. उनकी पराधीन क्रिया हो तब खेद खिन्न होता है. उसी प्रकार जाऊ देतात आहे त्यांनी सगळं त्या मनुष्यांबद्दल वगैरे घटवले. आपल्या घरामध्ये जे काय आहे, समजा तुमचं काय केलेली व्यवस्था सगळी, करंट आहे, पाणी आहे, जे पण असेल ती व्यवस्था कोण त्याला रेग्युलेट करते हो. बंद पडलं तर मी चालू करतोय, चालू झालं तर मी बंद करतोय. कोण करतंय? ज्याचं त्याचं कार्य स्वतंत्रतेने चाललंय. सगळीकडं लक्षात घ्यायला पाहिजे असं. इथं तर त्यांनी ते तुमच्या मोहाची कारणं म्हणून त्या मनुष्यांवर संयोगावर घटवत आहेत. पण प्रत्येक घरातली चीज असेल त्या प्रत्येकाबरोबर आपला मोह जुडला गेला आहे आणि म्हणून त्याचं सगळं अधीन, माझ्या अधीन ते आहेत हे मानतोय. वह पागल उन्हें अपने अधीन मानता है, उनकी पराधीन क्रिया हो तब खेद खिन्न होता है. जर निघून जायला लागले, काय झालं हो, त्याला खेद व्हायला लागला. आता माझ्या अधीन आहेत, जाऊ नका म्हटलं तरी जात आहेत, म्हणजे आता तिथं दुःखी झाला. उसी प्रकार यह जीव जहाँ पर्याय धारण करता है. पागल कुठं बसला होता? झाडाखाली. तुम्ही कुठं बसलाय? कुठं बसलाय? समूह शरणात म्हणून नका का बसा. लगेच शास्त्राच्या समोर समूह शरण आठवत आहे. घरात बसलोय सांगा, अजून पण घर येऊन घेऊन आलेलो असतो बरोबर. कोण आणलं सांगा बरोबर? होय ना, बघा आलंय की नाही. समूह शरणात आठवणार का मुलगी आहे म्हणून? समूह शरणात आल्यावर जीव दिसावा फक्त. मी जीव तसं सगळे जीव. तिथं कोण माझं नाही कोण परक नाही. म्हणून तुम्ही घरातच आहे अजून, हे सांगायला लागलोय. उसी प्रकार यह जीव जहाँ पर्याय धारण करता है वहाँ स्वयमेव पुत्र घोडा धनादि कहीं से आकर प्राप्त हुए. तुमचं काय संयोग म्हणा, पुण्य म्हणा, ते आलं आणि तुमच्याजवळ तुम्हाला संयोग झाला तुमचा. यह जीव उन्हें अपना जानता है. वे तो उन्हीं के अधीन कोई आते हैं कोई जाते हैं. ते रोटली सोडत होते म्हण, माहीत आहे ना तुला? हां, असं आता ते उलटं करायला पाहिजे खरं. ते पंडितांनी मी ऐकलं की कोण मोबाईल वापरला की रोटली वगैरे कमी करतो. ज्यांनी वापरलं त्याचं करायला पाहिजे, त्यांनी स्वतःनी कशाला करायला पाहिजे हो? कळलं का मला काय म्हणायचं आहे? होय ना, म्हणजे त्यांचे सगळे रोटल्या सुटून जातील तुमच्या लोकांचे मोबाईल बंद झाले तर. होय ना, पण तरीसुद्धा हे तुम्हाला पण लागू व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे हो. कारण ते जे मोबाईल वापरतात त्यांचं सुटतच नाही आहे. तुम्हाला काय कळलं नाही म्हणून त्यांना तुमचं चालू राहिलं म्हणलं तर कोणाला दोष आहे? आपली तशी सावधानता असावी उलट. प्रज्वल. उसी प्रकार यह जीव जहाँ पर्याय धारण करता है वहाँ स्वयमेव पुत्र घोड़ा धनादि कहीं से आकर प्राप्त हुए. यह जीव उन्हें अपना मानता है. सांगा घरात घोडे किती आहेत? म्हणजे गाड्या आता तुमच्या. सगळे कोणाचे हो? पुद्गलाचे. ते पुद्गलावर नाव बिव टाकतात, त्याला सजवतात, ते माझं म्हणतात सगळं. तिथं पुद्गल राहिलेलं नसतं. उन्हें अपना जानता है. वे तो उन्हीं के अधीन कोई आते हैं कोई जाते हैं कोई अनेक अवस्था रूप परिणमन करते हैं. यह जीव उन्हें अपने अधीन मानता है और उनकी पराधीन क्रिया हो तब खेद खिन्न होता है. म्हणजे हे सगळं सांगतात कशासाठी? जो मोहाच्या उदयात मिथ्यात्वी जीव आहे त्याची परिणती अशी असते. आता हे एक त्यांनी उदाहरण दाखवलंय. असंच समजून घ्या, एखादा जीव असेल की बाबा घरातच राहतोय पण अजून मिथ्यात्व नष्ट झालं नाही, पण दिसतंय तुम्हाला की सगळ्यापासून विरक्त आहे. सांगा, मोही आहे का निर्मोही आहे? काय म्हटले मी? पहिलं वाक्य विसरला का? त्याचं अजून मिथ्यात्व नष्ट झालं नाही. घरात राहतोय पण सगळ्यापासून अलिप्त राहतोय. मोही आहे का निर्मोही आहे हो?
भीती वाटाली काय म्हणायला मोही? थोडं तरी नव्हे आहेच. मिथ्यात्व जिथपर्यंत तिथपर्यंत मोह आहेच. जरी तुम्हाला दिसतंय की तो सगळ्यापासून अलिप्त राहतोय बाबा, सारखं स्वाध्याय ध्यान करतोय प्रज्वल सारखं, किंवा जाऊन कुठंतरी जंगलामध्ये आपलं तपस्या करतोय असं दिसेल, पण तरी जर मिथ्यात्व संपलं नाही तर अजून मोह सुटला नाहीच. म्हणून एवढी साधना करा, घरात राहावा, सगळ्यात राहावा, काय म्हणत नाही, फक्त ते घर आपल्या ज्ञानात नसावं, आपल्या मान्यतेत नसावं, आपल्या श्रद्धानातून तोडा. हे माझं नाही आहे, मी त्याच्यापासून भिन्न नाही, इतकंच करायचं आहे. कुठं तोडायचं आहे मुलीला? कुठं तोडायचं आहे? हो, तुटलेलीच आहे ती, तोडायचं नाही आहे. आपण त्याला जोडायचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे मी, माझे. किती ते आल्यावर आपल्याला आनंद, म्हणजे त्याच्यात आनंद गुण नाही, माझा आनंद माझ्यामध्ये. इतकं श्रद्धा दृढ करा, तर आपल्याला समाधी मरण साधताना अवघड जाणार नाही. नाहीतर मग झालं होतं ना इथं एकदा, काय झालं होतं, काय म्हणताय काव्या, काय बोलायचं काय? आवाज येईल? काय म्हणताय? हां, काय सांगत होते मी? हां, इथं एकांची समाधी झाली होती ना, तर त्यावेळेस तिथं ते लहान वयामध्ये गेल्या त्या स्त्री, त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांच्यासमोर त्यांचे 2 मुलं होती. आता मुलगा का मुलगी मला एवढं माहीत नाही, पण त्यांची मुलं डोळ्यासमोर होती त्यांच्या, आणि आता शेवटचे श्वास चालू होते आणि ते सगळेजण जवळ आले होते. काय होणार हो परिणती? त्यांचा विचार आला तर स्वतःची असमाधी होणार, विचार नाही केला तर निर्दयी म्हणणार लोक. काय करायचं? म्हणलं तर म्हणलं निर्दयीच झालायस तू आता. निर्दयी म्हणणं वेगळं आणि निर्मोह म्हणणं वेगळं बरं का. काय म्हणते, 2 शब्द आहेत, निर्मम म्हणा आणि निर्मोह म्हणा. निर्मम, निर्दयी हे गोष्ट वेगळी. आता तुमच्या शास्त्रामध्ये सगळं तुम्ही एक दाखवता, ज्ञानीलाच ही सगळी नावं म्हणली जातात किंवा स्वभावाला, पण आता एक मी लौकिक व्यवहाराच्या अपेक्षेने, निर्दयी लोक कशी असतात ते सुद्धा कोणाकडे बघणार नाही, आणि निर्मोही असतील ते सुद्धा कोणाकडे बघणार नाही. बरी भलेही समोर किती दुःखी कष्टी असेल, काय फरक आहे हो दोन्हीमध्ये? निर्दयी असेल तो त्याच्या अंतरंगात दया नाही आहे, त्यामुळं द्वेष आहे समजून घ्या असं समोरच्या विषयी. त्या रूपाने तो बघत नाही, जाऊ देत काय तर होऊ देत, त्यांचं झालं असं. तर आत्ता मी एक व्हिडिओ बघितला येत असताना, त्यामध्ये त्यांनी दाखवलं की बैल होता, एक बैल, आणि रस्त्यावरनं जात असताना तर हे पावसामुळं कुठंतरी वायर तुटून पडली होती खाली, इलेक्ट्रिक ह्याचे काय म्हणायचं, हे तार. हां, तर ती तार खाली रस्त्यावर पडलेली आणि चुकून तो बैल जाताना त्याची पाय त्याच्यावर पडलं. त्याला इतकं जोरात करंट आलं की तो फेकला गेला इकडं तिकडं, पण ती तार जिथंपर्यंत होती तिथंपर्यंतच तो जायला लागला, म्हणजे त्याच्यावरच पडायला लागला जिथं पण जाऊन, आणि तडफडत होता तो, तिथं चिटकल्यासारखा झाला असेल त्याच्या तारेला. आणि ते तडफडतेची बघून सगळे काय करतायत माहिती आहे? किती भयंकर दुर्दशा आहे लोकांची आज. सगळी लोक बाजूला उभारलेली, फक्त व्हिडिओ करण्यामध्ये चाललं होतं काम त्यांचं. काय करणार हो तुम्ही? किती भयंकर परिस्थिती आहे आज या मोबाईलच्या निमित्तात. त्या जीवाचं काय हाल झाला असेल. तुमचं मूल पडलं तिथं तसं तडफडत असेल तर तुम्ही काय करणार? आणि ते जीव नाही आहे का मग? तर तिथे सांगितलं त्याच्या मदतीला दुसरा बैल आला. काय जनावरांमध्ये त्यांनी सांगितलं एक टॉन्ट म्हणून, की म्हणजे जनावरांकडे मोबाईल नाही आहे ना म्हणून त्यांच्यामध्ये मानवता आहे. आता काय म्हणायचं, पशुता आहे म्हणा, म्हणजे त्यांच्यामध्ये दया आहे. पण ती मदत तर कसं करणार? तुम्ही काठीने ढकलाल, डोकं चालवाल काहीतरी, ते पशु काय करणार मदत? तर त्यांनी एवढं चांगलं दाखवलंय बरं का. ॲक्च्युली त्यात ते समोर सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारेच बिचारे त्यांनीच पाठवलं आणि त्यांनी दाखवलंय असं म्हणा. आपण करणार तसं, धरायची तुमच्यात शक्ती आहे तशी, काहीतरी बुद्धी आहे धरायची. ते पशूंना काय कळायचं? फक्त तो त्याच्या मदतीला आला कारण ते तडफडत खाली बसलं होतं बैल. तर काय झालं असं बघायला, तर त्याची बैल जाती, तो जवळ आला आणि त्यांनी बघितलं तर त्याचा पाय त्याच्यावर पडला. त्याला पण करंट बसला आणि तो फेकला गेला दूर, त्यामुळे त्या वायरपासून दूर झाला जरा, असं एवढंच.
पण त्याला कळालं की इथं करंट आहे त्याला, तर त्यांनी डोकं चालवलं आणि आपल्या शिंगाने त्याला ढकललं. कारण शिंग पण लाकडाचं समजून घ्या, असं शिंगला त्यांना करंट बसणार नाही. त्यांनी इतक्या जोरात त्या शिंगाने उचलून त्याला फेकल्यासारखं केलं की त्यातून तो सुटला. काय झालं? कशासाठी सांगितले? निर्दयता. हां, सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करणारे सांगा, निर्मोह होते का निर्दय होते हो? आता बघणारे कसले म्हणू नका. म्हणजे म्हणायचं इतकी परिस्थिती खराब आहे आज, असं दया, जीवदया तर काय राहिलीच नाही आहे. म्हणून सांगतायत किती सावधान राहायला पाहिजे, त्याच्या नादी लागू नका हे त्यांना वारंवार सांगायचं होतं मोबाईलच्या. अजून एक दृष्टांत सांगितला मी, नंतर सांगते ते, आठवण करा मला मोबाईलच्या निमित्तातच. म्हणजे तुम्ही त्याच्या निमित्तात निर्दयी बनायला लागलाय हे म्हणायला लागले. तुम्हाला दया नाही राहिली किंवा समोरच्या जीवाचं पण काय तसा अधिकार आहे जगायचा, त्याला पण सुखदुःख आहे, त्याचं पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे, हे लक्षात नाही राहत आहे. ह्याला म्हणायचं निर्दयता. आणि निर्मोहता कशी असते हो? दिसतंय समोर ते किती 700 मुनींना घाणीत पिळायचं काम चाललं होतं, एक मुनी पडतायत त्याच्यामध्ये, दिसतंय काय चाललं होतं तिथं. कोण निर्मोह होतो आणि कोण निर्दय होतं? जन कोण होता तो? मुनी निर्मोह होते. सोपं उत्तर तुम्ही सांगायला लागलाय. कोण निर्दय होतं? निर्दयी कोण ते सांगावं नाव घ्या. जिनेंद्रराज बलिराजांनी त्या होम केला त्या सगळ्या मुनींना. 500 होते का 700 होते ते? 700 मुनींना का? मग हे 500 मुनींना घाळीत पिळलं वाटतं ना. जिनेंद्रराजनामध्ये आहे, समाधी मरण भाषामध्ये. घाणीमध्ये पिळलं त्या मुनींना असं दिलंय त्यामध्ये. त्या राजाचं नाव पाहिजे मला, बरं उद्या बघून सांगा. हां, आता ते कितवं बी मलाच विचारतो. बरं बघा तोपर्यंत. नाही, शेवटी ते 30च्या पुढचे कडवे आहेत ना, तिथं त्यांनी सगळे उदाहरणं घेतली आहेत. बरं तुम्ही बघा तोपर्यंत मी पुढचं वाचते. यहाँ कोई कहे की, मला माहिती आहे बरं का नाव, पण मी तुमच्याकडनं ऐकणार आहे कारण तुम्हाला माहिती व्हावं म्हणून. यहाँ कोई कहे कि किसी काल में शरीर की तथा पुत्रादि की क्रिया इस जीव के अधीन. स्मिता, याच्यात त्याचं नाव नाही दिलेलं, फक्त अभिनंदन आदि मुनी 500 घाणी पेली जुमारे, तो भी श्री मुनी समताधारी पूर्व कर्म विचारे. कोण होता तो राजा? दंडक राजा होता. नाव नाही आहे म्हणते. दंडक नामा मुनी की तेही बानन कर अरिभेदी, तापर ने कडिगे नाही रे मुनी कर्म महारिपुषे. हा ना, त्या राजाने पहिल्यांदा तसा उपसर्ग केला होता ना, मग त्याच्यानंतर तो मरून जटायू झाला, असं सगळी त्याची कथा आहे. काय म्हणले कळलं का? ते नाही का त्या राणी बरोबर त्यांनी दृश्य दाखवलं त्या मंत्र्यांनी की जैन मुनी किती व्यभिचारी असतात, किती चुकीचं आचरण करत असतात, असं ते दृश्य दाखवायचं होतं त्या मंत्र्याला, त्या राजाला. राहू देत, ऐका माझं, झालं आमचं काम. की तो राजा ॲक्च्युली जिनधर्मप्रेमी होता, पण ते मंत्री लोक त्या धर्माचे द्वेषी होते. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या दुरून दाखवलं की राणीबरोबर कोणी परपुरुष आहे आणि तो नग्न आहे, आणि तर ह्यांनी सांगितलं की ते मुनी असे असतात. आणि मग ते बघितलं की इतका राग आला. का राग आला हो? माझी प्रिय पत्नी आणि तिच्याबरोबर असं करायचं असतं का? निर्मोहता नष्ट झाली, निर्दयता आली अंतरंगात, आणि त्यामुळं त्या मुनींविषयी इतका द्वेष झाला की सगळ्या मुनींचा नाश करण्याचे परिणाम. आणि मग जेवढे काय मुनी आहेत सगळ्यांना पकडून आणा आणि घाणीत पेळा म्हणून सांगितली आज्ञा. अभिनंदन आदि 500 मुनी
घाणी पेली जीव मारे असं त्यात सांगितलं म्हणून. बरं, काय कशासाठी सांगत होते? निर्दयता आणि निर्मोहता. मग तिथं प्रत्येक एक मुनी पडतायत त्या घाणीत, तरी सुद्धा त्यांना निर्मोहता होती की याचं एवढं कसं काय, ह्यांना हाल व्हायलेत, आपण काय करू शकतो, असं नाही. मोही होऊन चालत नाही अशा वेळेस. तिथं नियमाने त्यांना निर्मोहता साथ देणारी असते. कसं काय? निर्दय का नाही म्हणायचं त्यांना? प्रयत्न पण केला नाही त्यांनी वाचवण्याचा, विरोध करण्याचा, तिथून निघून जाण्याचा, त्याला संबोधन करण्याचा त्या राजाला. निर्मोहता का म्हणायची? निर्दयता का नाही म्हणायची? सांगा, नीट चिंतन करून सांगा. पण का? काय कारण काय मागचं? मुनींनी विरोध का नाही केला? असेल काय तर डोक्यात त्यांच्या, असं म्हणायचं. पिळलं जात होतं, कर्माची निर्जरा होत होती. म्हणजे समजा त्यांनी कुठल्या मुनींना अडवलं असतं, पकडलं असतं, नाही तुम्हाला मी पडू देणार नाही, किंवा त्या राजाला विरोध केला असता, तर प्रत्येकाची साधना स्वतंत्र चालू होती, त्या साधनेत अडथळा केला असता. आहे ते स्वीकाराय, जसं तुम्ही म्हणला तसं उपसर्ग झालाय, त्या उपसर्गामध्ये त्याला विरोध करून त्यापासून दूर पळून चालत नाही. निर्जरा अशी होणार असेल तर अशीच होणार. मग त्याच्यात उलट ते स्थिर राहतील तर कर्मांचा सगळा नाश करून मोक्षाला जातील. मग कुठल्या मुनींची परिणती जर त्याच्या निमित्तात खूप स्थिर असेल तर ते जरी पडले, त्यांचे हाड मोडत आहेत, सगळं ते चिळकांड्या उडत आहेत रक्ताच्या, तरी सुद्धा ते स्थिर असतात स्वभावात. मग त्यांना बघून मी आकुलता केली तर माझं बी गेलं आणि त्यांचं बी गेलं. मग ह्याला म्हणायचं निर्मोहता. मग एवढी निर्मोहता येणार का आपल्यामध्ये घरात राहिल्यावर? म्हणजे साधना म्हणून करायची आहे. ज्याला आत्मा समजला ना, त्याला कोणाविषयी, ठीक आहे तुमच्या मुलाला समजा नुसता रोग झाला, ताप आला, काय करतो आपण? त्याला कमी, मला जास्त त्रास होत असते. का? गोळ्या तुम्हीच खायच्या त्याच्यापेक्षा जास्त. मग म्हणजे तिथं किती मोही झालेलो असतो आपण. हे सांगताय तिथं उलट त्याला धर्म शिकवा, त्याला प्रतिक्रमण ध्यान सांगा, शरीरापासून भेद विज्ञान द्या, तर त्याच्या निमित्तात कर्मांची निर्जरा होईल. किती आठवतंय हो अशा वेळी? किती वेळा निश्चयाला सांगितलंय भैया तू जाणणार आहे, तुला रोग होत नाही. मुनींनी ते कंपनाच्या आधी 700 मुनींना वाचवलं की नाही, त्यांनी त्यांच्या ह्याच्यामधून बाहेर आले असते त्यांनी. मग ते अकंपनाचार्य मुनी नव्हते गेले मला मदत करा म्हणून सांगायला. ज्याची भावना झाली, मग म्हणून तर म्हटलं की दीक्षा छेद केला विष्णुकुमार मुनींनी. मग तिथं ते दया परिणामाने बाहेर आले आणि ते काय म्हणायचं, विकल्पाच्या भूमिकेत केला तो सगळं जे काय सहकार्य केलं ते. पण तिथं अकंपनाचार्य आधी मुनी नव्हते मदत मागायला गेले, भयभीत झाले किंवा काय आकुलता आक्रोश केला, काय नाही. त्यांनी आपली साधना करत होते. झाला उपसर्ग तरी ज्ञाता, उपसर्ग दूर झाला तरी ज्ञाता, आणि त्याच्या निमित्तात त्यांच्या पण अनेक कर्मांची निर्जरा झाली. जे काय त्या बलियादी 4 मंत्र्यांच्या निमित्तात द्वेष झाला होता, जे काय ते कर्मबंध झाला होता, सगळं नष्ट झाला तिथं. पण तो असा नष्ट होणार होता, ह्याच्यामध्ये तिथं त्यांना स्थिरता ठेवली तर नष्ट झाला. नाहीतर झाले असते जर तिथं विरोध केला असता, काय आकुलता केली असती, तर अजून अनेक भावामध्ये भेटले असते. म्हणून सांगायचे की असे उदय आपल्याला येतात, काय इतके क्षुल्लक क्षुल्लक उदय असतात, त्याच्यात आपल्याला किती सावधान राहायला पाहिजे, किती स्थिर राहायला पाहिजे. कसलाही उदय असू दे, तो ने आहे एवढं जाणण्याची शक्ती उत्पन्न करायची, आणि ती शक्ती मिळते ध्यानाने, भेद उपदेश तरी देऊ शकले असते ना राजाला. कोण कोणाला? जो घाणीत टाकतोय त्यांना उपदेश तरी देऊ शकले असते ना, ते निर्मोही राहून पण. का नाही दिलं? मला भेटले नाहीत म्हणा की मी सांगितलं असतं. जे कषायाचे तीव्र उदयात असतात ना, त्यांना तुम्ही संबोधन केलं तर ते कार्यकारी नसतं, उलट तो त्यांना खत पाणी मिळणार. बघा हे असले मुनी आहेत, असे असतात मुनी, पळपुटे असतात, भयभीत असतात, असं काहीतरी उलट जास्त द्वेष झाला असता. आणि ज्याची ऐकण्याची तयारी आहे, उपदेश ग्रहण करण्याची पात्रता आहे, त्याला उपदेश देणार. अशा जीवांना उपदेश
जो तीव्र विरोध करतोय अशा जीवांना उपदेश कार्यकारी ठरत नाही. म्हणून सांगितलं मुनी मौन राहतात. आता ते बली आदी मंत्री गेले नव्हते का चर्चा शास्त्रार्थ करायला तिथे संघात पहिल्यांदा, पण शुद्धसागर मुनी नव्हते त्यावेळेस तिथं. मग त्यावेळेस का मौन राहिले कंपनाचार्य आदी मुनी? का आज्ञा दिली सगळ्या संघाला मौन राहावा म्हणून? ज्ञानी होते ना, माहिती आहे विरोधी आहे ना हा जीव, त्याला काही जरी सांगायला गेला तरी पण तो समजून घेणार नाही आहे तत्वाला, उलट ते तर विरोधच करणार आहे. ज्ञान होतं त्याच्यासाठी तर उपदेश दिला नाही. ज्याचं त्याचं शेवटी तिथं म्हटलं पुण्य पाप असं आहे की समोर वीतरागी भावलिंगी असे निर्मोही मुनी असताना उपदेश त्यांना न घेण्याचे भाव, तसे योग, त्यांचं पाप. तुमचं पाप आहे का पुण्य? हो पुण्य आहे. कुठलं पुण्य आहे? पंचम काळात जन्माला पाप आहे का पुण्य आहे? त्यांनी सांगितलं तुम्हाला आज केवलींचा विरह आहे, किती महान पाप आहे. तुम्हाला आज भावलिंगी संत मिळत नाही आहेत बाहेर, तर ते किती पापाचा उदय आहे. तुम्हाला साधना करण्यासाठी पूर्ण डिवोशन करता येत नाही, किती महान पापाचा उदय आहे. आज लोकांना बाहेर तत्वाची जिनवाणीची अशी महिमा नाही आहे, त्याचं महत्त्व, त्याची उपयोगिता नाही आहे, किती महान पापाचा उदय आहे. म्हणून सांगितलं ज्याला कळलं ना त्यांनी सोडू नका, धरून ठेवा एक तत्वाला आणि एक आत्म्याला. दुसरं आपलं संरक्षक या जगामध्ये कोणीही नाही, तुम्हाला दुःखातून कोणी बाहेर काढू शकत नाही. म्हणून त्या मोहाला धरलाय त्याला सोडा, आणि कोणाला धरावं? मी निर्मोह आत्मा आहे याला धरा, तर बाकीचं सगळं सहज सुटून जाणार. म्हणून त्याची साधना करायसाठी ध्यान करणं आवश्यक आहे. मोबाईलची गोष्ट सांगितली ती आज सांगणार नाही, सगळं आज सांगितल्यावर काय व्हायचं. उद्या आज ध्यान करा, मोबाईलचं ध्यान नको. हो जाणार. स्वतःच्या निर्मोह जीवाला जाणा. पहा हा मी आत्मा सर्वथा मोहाने रहितच आहे. सर्वथा कर्माने रहितच आहे. सर्वथा कषायादी विभावांनी रहितच आहे. अनुभवा. स्वतःच्या स्वच्छ शुद्ध आत्म्याला जाणा. पहा या आत्म्याचा या जगामध्ये कोणीही वैरी शत्रू नाहीच. साम्य भाव स्वरूप आहे, जाणीव करा. मी जीवच आहे, शरीर नाहीच, मोही नाहीच, वेडा नाहीच. अनुभवा. न्यायक स्वरूपोहम. ओम. निसर्ग. नमो अरिहंताण, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.